काय होतं रे काल चालू आपलं? हां हां टेन्स. फ्युचर टेन्स. फ्युचर फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू होतं सर. कंटिन्युअस टेन्स झालं ना ते. हो सर. आता लिहा फ्युचर परफेक्ट टेन्स. सर टॉपिक काय आहे? कालचाच टॉपिक इंग्लिश आणि सर मी काय? अरे बाबा हो, काल नव्हते तुम्ही. सब्जेक्ट इंग्लिश का मध्ये मध्ये येत नाही रे तू? सब्जेक्ट इंग्लिश, टॉपिक टेन्स, फ्युचर टेन्स. या 3 नंबर फ्युचर परफेक्ट टेन्स. मराठीमध्ये काही लिहायची आवश्यकता आहे का? आहे का निर्विका? हां कुणाला आवश्यकता आहे का? असेल तर लिहा. नो सर. पूर्ण भविष्यकाळ. स्ट्रक्चर लिहा. वाच अनुराधा. सब्जेक्ट shall have shall have will have sorry. याला ऑब्लिक वाचायचं. ऑब्लिक याला सब्जेक्ट प्लस शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 म्हणजे काय रे? ऑब्जेक्ट एक वाक्य लिहून घ्या. इट इज एरो दाखवून लिहा. It is used to describe an action that will be completed before
बिफोर अ मोमेंट झालं. हो सर. हो निर्विका तर खूप फास्ट लिहू लागली कॅप घातल्यामुळं. सर. बरोबर आहे निर्विका. सर चुकलं. कसं काय. ऑफ टाइम इन फ्युचर. भविष्यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल भविष्यामध्ये तर त्यावेळेस हा काळ वापरतात. भविष्यामध्ये पूर्ण झालेली असेल. मी आणखी 10 वर्षाला IAS होईल झालेला असेल. I shall have passed UPSC in by 10 years. ओके. असं जर म्हटलं तर मी आणखी 10 वर्षांनी काय झालेलं असेल UPSC पास झालेलं असेल. ओके. असं जर म्हटलं तर ते म्हणजे झालेलं असेल. आत्ता आपण भविष्य सांगतोय आहे की नाही. तर लिहा इथं लिहा सिंग्युलर इकडे लिहा प्लुरल. प्लुरल इकडे लिहायचं ते प्लुरल. यस पी. यस फॉर अनुराधा. अनुराधा वाचायचं. अनुराधा वाचायचं आहे. लिहा 1 नंबर सिंग्युलरच्या खाली. I shall have. I shall have written. त्याच्या पुढे लिहायचे पी इथे ठिकाणी. We shall have written. We shall have. We shall have written. वर्ब 3 आहे की नाही रिटर्न. ठीक आहे. सर हे खालचं सेंटेन्स प्लुरल मध्ये लिहायचं ना. मग प्लुरल मध्येच आहे ना ते. 2 नंबरचं सिंग्युलरच्या ठिकाणी लिहायचं आहे. You will have. You will have written. कोण सांगितलं. अनुराधा. आणि प्लुरल मध्ये पण हेच वाक्य लिहायचं पुढे. हां तेच वाक्य लिहायचं ना. का बदल होईल. वाय कॅपिटल काढायचा यायचा आणि असा म्हणलं तर तो स्मॉल असेल. सर हेच सेंटेन्स प्लुरल मध्ये लिहायचं. मग तू काल नव्हती का. नाही. ठीक आहे. 3 He will have written. ही
सर 4th she will have written. कोण सांगितलं? स्वरा. Fifth it shall have written. हां, It will have written. फिफ्थ पण काय आहे? इट विल हॅव रिटर्न. सर पुढचं एक बार लिहून द्या. लिहितोय ना. इट विल हॅव रिटर्न. सर त्याच्या पुढे they have written. कोण प्लुरल सांगितलं? मध्ये प्लुरल मध्ये कर्ली ब्रॅकेट करून दे विल हॅव रिटर्न. सर हे सर्व एकाच ब्रॅकेट मध्ये येतील ना? हे सिंग्युलर मध्ये लिहिलं आपण सर्व. आणि ही पासून ही सी इटला असं ब्रॅकेट करा एक, ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट करा, कर्ली करा. हां, काय हरकत नाही. मग आपल्याला कर्ली काय तेवढं खास येत नाही, पण सर कलर पेनने करायचं का? चांगली गोष्ट आहे. आणि इकडे लिहायचं सिंग्युलर प्लुरलमध्ये दे विल हॅव रिटर्न. सर प्रोनाउन्सला अंडरलाईन करायचं आहे ना? हो. कोणकोणते प्रोनाउन आहेत सांगा. आय यू ही शी दे. यू ही शी इट वी यू दे. दे. टू ही शी इट वी यू दे. वी पण आहे. हां, हे बघा एवढे प्रोनाउन आहेत, लक्षात ठेवायचं. प्रोनाउन म्हटलं तर काय काय ना कधी कधी ओळखू येत नाही ते प्रोनाउन. काय प्रोनाउन? आय आहे, वी आहे, सी आहे, ही आहे, इट आहे, दे आहे आणि यू आहे की नाही. हे सगळे प्रोनाउन आहेत. जमत आहे का? व्हिडिओ ऑन करा. क्लास सुरू असताना तुमच्या घरच्यांना सांगायचं की क्लासमध्ये मी क्लास व्यवस्थित करतो आहे की नाही हे बघायचं, म्हणून त्यांना सांगून ठेवायचं. ओके, सांगून ठेवले ना तुम्ही? हां, नाहीतर मी सरांचा क्लास सांगून सांगून ठेवले ना? हां, ठीक आहे. आले नाही तर सांगून ठेवायचं त्यांना, ठीक आहे. हा, निर्विकाने कॅप घातल्यामुळं निर्विकाला पटकन समजत आहे. बरोबर आहे निर्विका? ठीक आहे. 4 नंबर. फ्युचर. सर एक्झाम्पल्स. अरे हो, सॉरी, एक्झाम्पल राहिले ना. सर तुम्ही बरोबर म्हणलं होतं ते कॅप घातलेलं आहे ना, मग ते डोक्यामधून ते आकाशात चाललं होतं, मग कॅप घातल्यानं ते थांबलं म्हणून ते डोक्यात जरा. म्हणून म्हटलं ना. ठीक आहे, लिहा. छोटे छोटे घेऊ आपण. ला आयुष. काय सर? अरे बाबा, जगामध्ये काही एकच आयुष आहे का? आयुष विल हॅव रिटर्न. विल हॅव रिटर्नला काय करायचं? हायलाईट करायचे. will have written. Ayush will have written all these notes. कोणत्या नोट्स? या नोट्स जे ससाने सर देतात त्या नोट्स. all these notes by the
एंड ऑफ धिस मंथ. या महिन्याच्या शेवटापर्यंत आयुष काय करेल, ह्या ज्या काही नोट्स आहेत ते लिहून पूर्ण करेल. द एंड ऑफ धिस मंथ. आता हा जो बाय आहे ना, बाय BY, त्याला हायलाईट करा. तो कामाचा आहे काहीतरी आपल्या भविष्यात. दुसरा सम्यक will have completed ला हायलाइट करायचे. सम्यक will have completed all homework समृद्धी. सर ती आज नाही बसली. नाही नाही. का बरं? तिला बरं नाही वाटत आहे सर. हा का? तिच्या पोटावर ना चहा सांडलाय. हा, बाय टाइम टू टाइम. हो सर. मग दवाखान्यात नेलं नाही? सर तिला एवढं नाही लागलंय, पण मग तिला आता थोडी आग होती. अरे समृद्धी गरीब बिचारीला काहीतरी होतंय. विल हॅव कम्प्लिटेड आणि बायला मराठी राज्यभाषा दिवस आहे ना. हा, मराठी नाही, मराठी भाषा गौरव दिन आहे. राजभाषा दिन आहे का रे आज? सर मराठी भाषा गौरव दिन. मराठी राजभाषा दिन कधी असतो? 1 मे. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 27 फेब्रुवारी. तर बस झाली आपण एवढी उदाहरणं. आणि एक वाक्य लिहा इथं, एक ॲरो दाखवून लिहा. बाय ची फ्रेज, बायची फ्रेज ही नेहमी फ्युचर बायची फ्रेज ही नेहमी फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस नाही, फ्युचर परफेक्ट टेन्सची असते. म्हणून मी बायला हायलाइट करायला सांगितलं होतं, है ना. कर्ली भारी काढलं, कर्ली कर्ली ब्रॅकेट. चला 4 नंबर. हां असते. नेहमीच्या पुढचं काय होतं? असते. तर फ्रेशच्या पुढचं काय होतं? नेहमी फ्युचर परफेक्ट टेन्सची असते. फ्युचर परफेक्ट टेन्सची असते. 4 नंबर लिहा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे कुणाकुणाला अवघड वाटायला रे पार्थ? मला नाही वाटत.
कुणाला कुणाला वाटतंय? निर्विका अवघड वाटतंय का? नो सर. आज कॅप घातल्यामुळं ना. चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये विशिष्ट काळापासून विशिष्ट काळापर्यंत एका काळापर्यंत सर चालू असते. भविष्यकाळ म्हणजे पुढे जे येतंय ते ना. हा भविष्य. आता पुढे जे तुम्ही होणार आहेत ना ते भविष्य. काय होणार आहे तुम्ही? सर आज गुरुवार आहे सर उद्या शुक्रवार येईल म्हणजे तो भविष्य काळ झाला ना. हो बरोबर. याचं उदाहरण दिलं आहे वारी. उद्या शुक्रवार तो भविष्य काळ आहे. बरोबर. चालू क्षण वर्तमान काळ. लिहा स्ट्रक्चर. वर्तमानपत्र काळ. लिहा सब्जेक्ट प्लस shall have been. shall have been. या बिन आहे ना बिन BEEN बिन. याला हायलाइट करा. आत्ताच करून ठेवा लक्षात राहील. ऑब्लिक सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING. क्रियापदाला काय लावायचं आहे? ING हे सफिक्स लावायचे. वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. अनुराधा कटली काय? यस सर. दुकान आहे वाचत वाचता नाही आहे. तुम्ही वाचलं. आता वाच. एरो करून लिहा. कळलं का स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस shall have been, will have been, बिल नाही रे भाऊ. बिल म्हणलं ना. बिल म्हणून राहिला हा. लाईट बिल. बिन बिन बिन. Subject plus shall have been, will have been, verb ING plus object. लक्षात राहिलं का रे? काय काय सांगा बरं स्ट्रक्चर आहे हे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सगळ्यांना सारखं जाईल स्ट्रक्चर. व्हिडिओ ऑन करा. जस्ट लगेच व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. Subject व्हिडिओ करा. plus shall have been, will have been, निर्विकाने कॅप घातली. plus verb ING plus object. सांग बरं निर्विका काय रे? Subject plus shall have been, oblique will have been, plus verb plus ING plus object. कॅप घातल्यामुळं निर्विकाला पटकन येऊ राहिलं लक्षात. मी पण म्हणू. कसं सांगू? हां सांग. मी म्हणू. Shall have been, will have been. अरे सब्जेक्ट कुठं? Subject plus shall have been हां plus will have been plus verb plus ING plus object. प्लस स्टार प्लस. हां सांगा. बोला. अद्या
plus will plus verb plus ing plus object. शाबाश. चला व्हिडिओ बंद करा, या इकडे. पाठ झाले आपल्याला ते. आता एक वाक्य लिहून घ्या, जे की काही वाक्य लिहू नका तो ते, ठीक आहे. डायरेक्ट आता लिहा सिंग्युलर, इथे लिहा प्लुरल. ताप आहे. एक नंबरला लिहा, एक नंबर. अनुराधा वाचेल. इंग्लिश आणि कोणाला प्रॉब्लेम आहे का रे? व्हिडिओ ऑन करा बरं. अनुराधाला जोडी भेटते का मला बघू द्या. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन. आणि कोणाला आहे का प्रॉब्लेम? अनुराधाला जोडी कुणाला आहे का? असं इंग्लिश येत नाही असं आहे? ना इंग्लिशचा प्रॉब्लेम. कोण आहे का? मला इंग्लिश बोलता येते. अनुराधाला जोडी आहे का कोणी? थांबा, जोडी मला शोधू द्या. एक जोडी शोधायची. मला इंग्लिश बोलून दाखव. म्हणलं इंग्लिश. इंग्लिश मला शोधू द्या एक जण. ठीक आहे. आराध्य सापडला. आराध्य, तू वाचशील भाऊ आता. ठीक आहे. एक वाक्य तू, एक वाक्य अनुराधा. पहिलं वाक्य तू, दुसरं वाक्य नाही तर पहिलं वाक्य अनुराधा वाचली, नंतर दुसरं तू. या सिंग्युलरच्या खाली लिहा. अनुराधा पडलो. I shall have been writing. त्याच्या पुढे लिहायचे प्लुरलच्या ठिकाणी. We shall have been writing. तुम्ही आहे का? आराध्य नाव आहे का तुमचं? We shall. नाही, आराध्य वाचणार आहे. आराध्य. सर मीच वाचतोय. अरे आवाज. Have been माझं राहिलं. writing. तर 2 नंबर लिहा. You will have been writing. कुठं आहे? सिंगुलर मध्ये जायचं ना. सिंगुरू मध्ये नाही, सिंगुलर. प्लुरल मध्ये लिहायचे पुढे. यू विल हॅव बीन रायटिंग. तिकडे इथे पुढे यू विल हॅव बीन रायटिंग हेच लिहायचे. यू विल हॅव बीन रायटिंग लिहा. वाचा आहे. यू विल हॅव बीन रायटिंग. कोण वाचतंय? अनुराधा. You will have been writing. 3 नंबर. सरांना उगाच म्हटलं मी. You will have been writing. He will have been writing. पार्थ अडचण आहे का काही? नाही सर. ठीक आहे. वाच आराध्य. She will have been writing. अरे हे वाच ना. ही स्ट्रक्चर काय होतं सर? ती आहे ना एडिट केली होती. You will have been writing. She will have been writing. प्लुरल मध्ये काय लिहायला? आधी सिंग्युलर मध्ये तर लिह.
ही विल हॅव बीन रायटिंग, सी विल हॅव बीन रायटिंग. झालं झालं का रे सर्वांचे? आणि 5 नंबरला लिहायचं आहे इट विल हॅव बीन रायटिंग. 5 नंबर वाचा. इट विल It will have been writing. उगाच सरांना सांगितलं, सर इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. चला आता इथं कर्ली 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 एक कर्ली ऐसा Sir, मध्ये टाकून they will be. दे विल हॅव बीन They will have been writing. प्लुरलच्या ठिकाणी लिहायचं. हां, प्लुरलच्या ठिकाणी पलीकडे दे सर फोर्थ नंबरचं सी विल हॅव बीन रायटिंग. दे विल हॅव बीन रायटिंग. हो गया. सर थांबा. घ्या. फॉर इझी थांबा. फॉर इझी. कुणाकुणाला अवघड वाटतंय रे? पप्पा दीदीला एक नंबर लिहा. अनुराधा माझे नाव काय? पढ़. रीड इट. अनुराधा वाचू अनुराधा वाच. Anuradha will have been एक्टिंग एक्टिंग. Anuradha will have been acting on the stage or decade next year. अनुराधा वाचली नाही, तू वाचत नाहीये. कंटाळा आला का? नाही सर. वाच मग. अनुराधा विल हॅव बीन ऍक्टिंग ऑन द स्टेज अ डिकेड नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षीपासून पूर्ण 10 वर्ष अनुराधा स्टेजवर काय करत असेल? ऍक्टिंग करत असेल, है ना. कधी? एक दशकभर. डिकेड म्हणजे काय? दशक. दशक म्हणजे 10 वर्ष. वाचू आता. झाला दुसरा. सेकंड वाचू. नाही, आराध्य. आराध्य हे तू वाचशील. हा, I shall have been doing my
work for 10 years. In December. I shall have been doing my work for 10 years in December. मी माझं काम पुढील 10 वर्षात पूर्ण करेन. कधीपासून? डिसेंबरपासून, आहे की नाही? डिसेंबरपासून मी माझं वर्क जे आहे 10 वर्षात पूर्ण करेन. हे असा कुठला काळ आहे पोरांनो?